नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्ल्ड पॉवर मेडिजीच्या पुढच्या पार्टमध्ये आता व्होकॅब्युलरीचे पुढचे 8 वर्ड्स घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला शब्द आहे ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे वस्तुनिष्ठ. त्याला सिनोनिम्स आहे थेरॉटिकल, इम्पर्सनल आणि कन्सेप्च्युअल. त्याला अँटोनिम्समध्ये आहे टँजिबल, प्रॅक्टिकल आणि कॉन्क्रीट. दुसरा शब्द आहे ॲब्स्ट्रूज. ॲब्स्ट्रूज म्हणजे कठीण. त्याला सिनोनिम्समध्ये आहेत ऑब्स्क्युअर, कॉम्प्लेक्स आणि डिफिकल्ट. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत क्लिअर, सिम्पल आणि इझी. ओके. तिसरा शब्द आहे अबाइस्मल. अबाइस्मल म्हणजे अत्यंत वाईट किंवा खराब. ओके. त्याला सिनोनिम्स आहेत टेरिबल, आवफुल आणि ड्रेडफुल. त्याच्याशी अँटोनिम आहेत सुपर्ब, एक्सलंट आणि आउटस्टँडिंग. चौथा शब्द आहे अकोलेड. अकोलेड म्हणजे सन्मान किंवा गौरव. एखाद्याचा गौरव आपण करतो तसं अकोलेड्स. त्याला समानार्थी आहेत होनर, अवॉर्ड्स आणि प्राईज. प्राईज म्हणजे कौतुक करणे. त्याला अँटोनिम्समध्ये आहे ब्लेम. एखाद्यावर आपण ब्लेम करतो तसं. क्रिटिसिझम म्हणजे टीका. ओके. डिस्ग्रेस. त्याला डिस्ग्रेस एक समानार्थी आहे, विरुद्धार्थी आहे. आता पाचवा शब्द आहे ॲसर्बिक. ॲसर्बिक म्हणजे कडवट. त्याला समानार्थी आहेत बिटर, सोर म्हणजे तुरट असते आणि सिव्हिअर. त्याला अँटोनिम्समध्ये आहे जेंटल, काइंड आणि प्लेझंट. प्लेझंट म्हणजे आनंददायी असतं किंवा एक खुशी देणारं. सहावा शब्द आहे ॲक्रीड. ॲक्रीड म्हणजे झुमणारा किंवा झिंझिना असा वास. पंजंट स्मेल हा केमिस्ट्रीमध्ये वापरला जातो शब्द हा. पंजंट स्मेल प्रॅक्टिकल वगैरे करताना. हार्श म्हणजे एकदम त्रासदायक किंवा बिटर म्हणजे कडवट. त्याला विरुद्धार्थी आहे माइल्ड. माइल्ड म्हणजे सौम्य किंवा साधारण. आणि स्वीट गोड. आणि प्लेझंट म्हणजे आनंददायी. सातवा शब्द आहे ॲक्युमन. ॲक्युमन म्हणजे दृष्टी किंवा बुद्धिचातुर्य, तीक्ष्ण बुद्धी असलेला. त्याला समानार्थी आहे शार्पनेस, इंटेलिजन्स. आणि अँटोनिम्समध्ये आहे इग्नोरन्स आणि स्टुपिडिटी. आता आठवा शब्द आहे ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे तीव्र किंवा तीक्ष्ण, एक धारधार असं म्हणू शकता तुम्ही, धारधार. ओके. त्याला समानार्थी आहे शार्प आणि श्रीवड. श्रीवड आणि कीन. त्याला अँटोनिम्समध्ये आहे डल, ब्लंट. ब्लंट म्हणजे कसं बोथट असतं, एखादं तलवार वगैरे ती बोथट होती त्यावेळेस वापरलं जातं ते ब्लंट. आणि ऑब्स्ट्यूज म्हणजे पण ब्लंटच थोडक्यात. तर 8 शब्द झालेत. परत एकदा तुम्हाला फक्त मी शब्द आणि त्याचे अर्थ सांगतो, तर लक्ष द्या. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे वस्तुनिष्ठ. दुसरा आहे ॲब्स्ट्रूज. ॲब्स्ट्रूज म्हणजे कठीण. तिसरा आहे अबाइस्मल. अबाइस्मल म्हणजे अत्यंत वाईट किंवा खराब. चौथा आहे अकोलेड. अकोलेड म्हणजे सन्मान आणि गौरव. पाचवा आहे असर्बिक म्हणजे कडवट किंवा तुरट. पाचवा होता तो. सहावा ॲक्रीड. ॲक्रीड म्हणजे झोमणारा किंवा झिंझिना असा वास. सातवा आहे ॲक्युमन. ॲक्युमन म्हणजे चातुर्य किंवा तीक्ष्ण बुद्धी असलेला. आणि आठवा आहे ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे तीव्र किंवा तीक्ष्ण. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. 3च मिनिटात झाला हे पण.